तर रामराम पट्ट्यांनो, रोजच्या प्रमाणे आज पण आपल्या मागं पोपट सुपट कामं आहेच आणि आपल्याला जायचं होतं धावड्यासाठी की सिमेंट आणायचं होतं. मग मी आलो भासाला घेतला, गाडीवर टाकून आम्ही लिंगलो दोघं जण गप्पा मारत आणि आजचं वातावरण एवढं सुपर होतं की डायरेक्ट जावेद पूर्ती सारखं दिसत होतं. काही दिवसानंतर काय वालसिंगी फाट्यावर हा या ठिकाणी टोल नाका सुरू होणार आहे असं माहीत झालंय बरं का. पण काय सांगा. अरे ओ चाचा, तो आगे पीछे तो देखो, ठोक दूंगा ना मैं, आड़े जा रही रोड पे, दिखता का नहीं तुमको? अरे बसकडे पाहून असं वाटतं भांडणं लागले का कोणाचे. एवढी कसं काय गर्दी पडली आहे बसमध्ये की समजतच नाही. जाऊ दे मर्दे झाले असं कोणाचे. आणि येऊन पावसला आपण आपल्याला इथं जी सिमेंट घ्यायचो तिथं काय पावसला आणि काय डबल टाईमपास न करता आपण सिमेंट घेतलं आणि लिंगलं पण भासाला म्हटलं काढता प्लीज धन्नोद. भासानं डायरेक्ट टोंगळ्यावर पलटवली ना धन्नोद. मी बी बसलो डायरेक्ट मागवून चाललो मी परत घराकडे नाही रे बाबा, जो सामान घेणे भासानं आपल्याला आठवण दिली, आपण विसरून जातो. साधं बोळ काय मी आपलं समजून घ्यायचं बरं का. तुम्ही बी नसताना व्हिडिओ नका पाजू. आणि आम्ही टाकली मार्केटमध्ये गाडी आणि टाईमपास न करता तिथं आपलं सामान घेतलं की आपल्याला परत वगैरे जायचं, कारण अजून दुसरा पण काम आपल्याला जायचं होतं भोकरदनला. बालाजी मित्रमंडळाचं डेकोरेशन यावर्षी पण दरवर्षीप्रमाणे एकच नंबर होतं बरं का. चला मग तुम्ही दर्शन करून घ्या आपलं बालाजी गणेश मित्रमंडळाचं. गणपतीचं एकच नंबर होतं आणि डेकोरेशन न भाऊ त्यांचं दरवर्षी एक भारीच राहतं बरं का. आणि आपलं काम उरकून आपण निघलो परत घराकडे. भासाला म्हटलं चाल थोडंसं फास्टमध्ये आपल्याला अजून दुसरं पण काम आहे. खूप दिवसानंतर आपला भाऊ सुट्टीवर घरी आला होता. तो म्हणे चाल म्हणे शेतात तुला काही काम करू लागतं. त्याला म्हटलं शेतात काही काम नाही, तू माझ्यासोबत चाल. तर आपण लिंगलो भोकरदनला याच्यासाठी की आपल्याला आणायचे होते आपल्या घराची स्टाईल. आणि आपल्यासोबत काय आपल्या गावचे डॉक्टर साहेब बी घेतले. मी लिंगालो आपल्या धामणा तर फाट्याच्या रस्त्याने पुढं मस्त आनंद घेत. रस्ता एक नंबर आहे, डांबरी रस्ता होता आणि गाडी चालवायला एवढी मजा येत होती की इधर क्या चालू रे बाबा, हे खेकड्या बिकड्या खेळ रे इधर तो. आणि यामधल्या रस्त्याने येऊन तर धोका झाला आमच्यासोबत, कारण रस्त्यात काम चालू होतं. रस्त्यात काम काय आता इलेक्शन जवळ आले त्याच्यामुळं. आणि एक घराकडे पाहून असं वाटत होतं आपलं शेत जर रोडवर असतं तर आपण बी मानलं असतं तसंच. आणि तुम्ही मागच्या ब्लॉकमध्ये पाहिलंच असतं ना, आपल्या शेतात जायचा रस्ता कसा डायरेक्ट चुकल्यातून कुंदलत जाणं पडतं गा. आणि या डॉक्टर साहेबांनी आपलं भोकरदनचं कॅन्सल करून आपल्या पिंपळ गावातमध्येच अटकवलं आणि घेऊन आलं आपल्याला गोल्डाऊनवर. ते गोल्डाऊनवर काय तिथं काही शेट वगैरे नव्हते. आपल्याला जायचं होतं त्यांच्या ज्या मेन दुकानवर. मग काय म्हटलं काढा गाड्या आपल्याला चाला तिथं. आणि आम्ही येऊन पोहोचलो सहज मेन दुकानवर. दुकानात आल्यानंतर आपलं काय सुरुवात झाली मग फडच्याचा कलर तर वेगळाच होता बाबा. चादर सांडली तर काढणारच नव्हती हिच्यावर. मग डॉक्टर साहेब म्हणे की हीच घेऊन घेऊ म्हणे. मी ना काय मग तिथं तब्बल डायरेक्ट 1 घंटा डायरेक्ट बगचुदी केली आणि मग काय शांत बसून गेलो. पण फडच्याची क्वालिटी एकच नंबर होती बरं का. आवडलं होतं आपल्याला. इथलं फर्निचर एकच नंबर होतं सगळं काही. रेट पण तसंच कडकमध्ये होतं बरं का. आणि ह्या काकाला आपण आपल्या मिस्टरीने दिलेले ते लव लेटर काकाकडं सोपवलं मिस्टरीने दिलेलं बरं का. आणि काकाचं काय बिल्ड काकालाच कळत होतं, त्यांना काय लिहिलं काही नाही आपल्याला काही कळत नव्हतं. आणि काकाचं काय कॅल्सी काढलं चालू काकाचं तब्बल डायरेक्ट 2 घंटे घेतलं काकानं. 2 घंट्यानंतर आपल्या तर तिथून काढले आम्ही गाड्या. आणि कुत्र्या लेंजेटच पोरं सांगू शकत नाही काय विषय आमचं कुत्र्यांचा तर. आम्ही तिथून टाईमपास न करता निघालो, कारण टाईम जास्त झाला होता आजच्यासाठी एवढंच. आणि आपल्या पेजला अजून फॉलो नसेल केलं तर फॉलो करून टाका. आणि थोडा पण व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर शेअर आणि लाईक करा.